पूर्ण सामन्याचं धावतं समालोचन करताना आपल्याला ते दिसतील या मॅचचं. चला 4 ओव्हरचा सामना आहे आणि जाऊया मॅचकडे, जिथे अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना आहे. कसराई संघ नाणेफेक जिंकले आणि त्यांनी प्रथमतः स्वीकारले ती म्हणजेच फलंदाजी. चला आता वेळ कमी घ्या, कारण अंधाराचं साम्राज्य पसरेल. तुम्हाला विनंती करतोय मित्रांनो, आता वेळ कमी खर्च करा. जाऊया मॅचकडे. घासकोपरी संघाचा एक कर्णधार प्लीज या. तुमचं मात्र सन्मान चिन्ह आहे ते मात्र कलेक्ट करायचं आहे. तुम्ही मात्र या स्पर्धेमध्ये आलात आणि या स्पर्धेची मात्र तुम्ही शोभा वाढवली. अतिशय चांगलं फाईट तुमच्या माध्यमातून राहिलं आणि मात्र तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढली. घासकोपरी संघ, क्रिकेट हा खेळ एकाला जिंकावा लागतो, एकाला हरावा लागतो, त्याशिवाय क्रिकेट हा खेळ पूर्ण होत नाही. तर आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र आपण पाहू शकाल हे सन्मान चिन्ह मात्र दिलं जात आहे. मॅच चालू करायचं आहे. फलंदाज 2 दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहू शकाल चला फलंदाज क्षेत्ररक्षण मात्र आपण पाहतोय सजवून घ्यायचं. इथून टाइम काउंट केलं जाईल. 3 षटकं 15 मिनिटाच्या आत फेकणं गरजेचं आहे. आणखीन लवकरात लवकर झालं तरी चालेल, कारण सेकंड इनिंगमध्ये देखील बॅटिंग करणारा संघ आपल्याला बघायला मिळणार आहे, तो म्हणजेच फणसपाडा. अतिशय सुंदर सामने आजच्या दिवसात राहिले. अगदी 12 संघांचा खेळ पाहायला मिळाला आणि आता शेवटचे 2 श्रीराम कसराळी आणि आदर्श फणसपाडा. मॅच चालू होईल. यस, नितेश कदम सर आम्हाला सांगतात की मॅच इज ऑन. पहिला चेंडू, गोलंदाज तयार. यावेळेस पहिल्या चेंडूवर मोठा फटका करण्याचा प्रयत्न. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिले तर गोलंदाज सौरभ पाटील आणि फलंदाजी मार्कवर पहिल्याच चेंडूवर 2 धावांची मोहर उमटवली, अर्थात विकी आणि एका बाजूला आपण पाहतोय ते म्हणजेच वैभव. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. विजय मामा चषक 2024 अतिशय सुंदर ही स्पर्धा राहिली आणि खऱ्या अर्थानं या एका दिवसासाठी आम्हाला आमंत्रण दिलं. संदीप गावण सर असतील, प्रशांत आदवडे सर असतील आणि दयानंद पाटील दादा यांचं देखील आम्ही आभार मानतोय. हा चेंडू जर पाहिला तर खूपच उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच नितेश कदम सर आमच्याकडे वळतात आणि सांगतात की यस, हा चेंडू वाईड असेल. स्पीडअप करायचा आहे गोलंदाज, जास्त वेळ घेऊन नाही चालणार, कारण आज महत्त्वाचा हा शेवटचा सामना आहे. बघा खूप चांगली स्पर्धा आहे. मग नंतर ट्रोलिंग होते की अंधार पडला आणि ह्या गोष्टी झाल्या, परंतु तुमचं सहकार्य नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी येतील. म्हणून आत्ताच घाई करा. शेवटचा सामना, अगदी दोन्ही संघांना बेनिफिट्स असतील उजेडाचे. यावेळेस दुसऱ्या चेंडूवर दांडी गोल. फलंदाज विकी बॅक टू द डगआउट, गॉन. नवीन फलंदाज रेडी राहा. चला विजय मामा वीराचा टायगर, नजरत करते गार विजय मामा वीराचा टायगर. थँक्यू सो मच. विजय मामा चषक 2024 मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात एका बाजूला श्रीराम कसराळी तर दुसऱ्या बाजूला आदर्श फणसपाडा. वैतरणा विभागातले हे 2 संघ अतिशय चांगल्या रीतीने मात्र ज्यांनी खेळ आजच्या दिवसात साकारला. स्पीडअप करा. आणखीन एक इनिंग खेळवायची आहे, महत्त्वपूर्ण आहे. चेंडूंचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत 2. या वेळेस आपण पाहतोय तिसऱ्या चेंडूवर शंखनाथ फुंकलाय, आलाय षटकार. 6 धावा, दर्जेदार 6. थँक्यू. आशुतोष ऑन फायर. इथे पहिल्या चेंडूवर ज्याने भरपूर समाचार घेतला. हाफ ट्रॅकरचा चेंडू राहिला आणि त्या चेंडूचा यावेळेस पुन्हा एकदा चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक खाली आणि तिथे मात्र आपण पाहतोय कुठली चुकी होत नाही. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट, गॉन. विजय मामा करते दावा, नवीन 10 लाखाचा बक्षीस लावा. विजय मामा करण वैती नवीन फलंदाज. चेंडूंचा खेळ झाला या षटकात. जर आतापर्यंत आपण फेकून पाहिले तर आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत आणि या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सौरभ पाटील. अतिशय चांगली गोलंदाजी. एक षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा कसं कमबॅक करायचं, पुन्हा एकदा गाडी कशी रुळावर आणायची, ज्याला मात्र एक चांगला एक्सपिरियन्स आहे. चांगली गोलंदाजी. नवीन फळीचा चेंडू कसा हाताळावा ही देखील एक शैली लागते, कारण खऱ्या अर्थानं
प्रत्येकाचं काम नाही की नवीन चेंडू अगदी चांगल्या स्पीडने हाताळणं, चांगली लाईनवर लेंथने हाताळणं. यावेळेस आपण पाहू शकाल स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 5 चेंडूंचा खेळ देखील संपलाय, जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे सिंगल डिजिटमध्ये. 9 धावा आणि 2 गडी बाद अशी स्थिती बॅटिंग करत असताना श्रीराम कसराळी. नाणेफेक जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतला, संध्याकाळचं सत्र आणि या सत्रात मात्र ही बॅटिंगचा निर्णय अगदी सार्थ ठरेल का, येणारी इनिंग तुम्हाला सांगून जाईल. गोलंदाज तयार. यावेळेस अंगावर जाऊन चेंडू आदळतोय, जिथे मात्र फाईन लेगला थोडंसं गच्चाड क्षेत्ररक्षण झालं. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक मागे बॅकअपला आहे. इथून तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. या 2 धावा तुम्हाला शेवटच्या टप्प्यात अगदी त्रास देतील. लेग बाईचे संकेत देत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर अगदी योग्यरित्या संपलाय आणि या षटक क्रमांक 1च्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवर विपुल भगत. याच्या दिवसात ज्याने मात्र हॅट्रिक स्वीकारली आणि हॅट्रिक घेतली. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील मिळाला. मागच्याच मॅचमध्ये अतिशय चांगली आणि क्वालिटी अशी मात्र बॉलिंग. सलग 3 विकेट मात्र ज्याने पटकावून दिली आपल्या संघासाठी. विजयाचा एक शिक्कामोर्तब करण्यात सिंहाचा वाटा ज्याचा राहिला तोच गोलंदाज विपुल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अगदी मार्क करून गोलंदाजी करतोय. चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता. तिथे मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय आणि इथून देखील जर आपण पाहिली तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्यानं स्कोर कार्डला आपण पाहतोय धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच आत्तापर्यंत 12 धावा म्हटलं की भारतामध्ये एक महत्त्वाचा जर्सी क्रमांक होऊन गेला. तो पुन्हा होणं नाही. 19 सप्टेंबर 2007 कोण विसरेल. साऊथ आफ्रिकेची पार्श्वभूमी. 6 चेंडू आणि 6 षटकार स्टुअर्ट ब्रॉडच्या विरोधात ठोठावले, परंतु तदनंतर स्टुअर्ट ब्रॉड यांनी 700 विकेट घेतले. म्हणजेच गोलंदाज खराब नव्हता, त्यांनी मात्र त्यांच्यामध्ये परिवर्तन केले. आपण पाहू शकाल यावेळेस काही कमालीचा चेंडू विपुलच्या माध्यमातून अतिशय चांगला झेल. विकेटचं पतन, फॉल ऑफ द विकेट. 3रा झटका गॉन. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. चला फलंदाज जास्त वेळ घेऊ नका, कारण येणारं एक इनिंग देखील फलंदाज क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला फलंदाजी करायची आहे. सहकार्य करायचं प्लीज. थोडं स्पीडअप ठेवा गेममध्ये, कारण वेळेचा विचार जर केला तर आता आपण पाहू शकाल 5:45 होत आलीत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 5:45 झालेली आहेत. अतिशय सुंदर रीतीचा आजचा दिवस राहिला. 12 संघांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक, कहा पे निगाह कहा पे निशाणा आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जर आपण पाहिला तपासून तर आत्तापर्यंत हा चेंडू येतोय डॉट. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 12 धावा. मी उल्लेख केला युवराज सिंग यांचा. खऱ्या अर्थानं आयुष्यातला खडतर प्रवास कसा असतो, परंतु खडतर प्रवासावर मात करून 2015ला पुन्हा एकदा कमबॅक केलं. कानपूरच्या मैदानात 150 धावा ठोठावल्या. अर्थात युवराज सिंग यावेळेस मोठा फटका खेळलाय. चेंडू निघून जाईल सरळ सीमा पार. आलाय दर्जेदार विजय मामा चषक षटकार. विजय मामाचा ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. थँक्यू सो मच. 18 धावा धावफलकावरती चेंडूंचा खेळ झाला. या षटकातला आतापर्यंत आपण पाहतोय 4 गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंच नितेश कदम सर यांचे मात्र हात बंदिस्त आहेत, कारण चेंडू अतिशय चांगला आहे. शरीरापासून दूर ठेवला. मागचा चेंडू थोडासा आकूट टप्प्याचा, त्याचा भरपूर समाचार घेत 6 धाव्यांची मोहर उमटवली, परंतु यावेळेस स्विंग यानं मिस. शरीरापासून ठेवलेला दूर चेंडू आणि त्या चेंडूचा मात्र इथे फायदा झालाय गोलंदाजाला. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा रडार मधला चेंडू. चेंडूला मात्र भिरकावून दिले. चेंडू मिड विकेट सीमा रेषा पलीकडे जाणार आणि आमच्या मायबाप प्रेक्षक वर्गांच्या भेटीसाठी येतोय दर्जेदार हा षटकार 6.
धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 24-12ची सरासरी मात्र इथे राखलंय या दोन फलंदाजांनी. काय झालं जरी मात्र आमचे महत्त्वाचे फलंदाज नसतील, विकी बाद असेल, आशुतोष बाद असेल, त्यानंतर आपण पाहतोय करण वैती बाद असेल, परंतु संघामध्ये मिळालेली जागा ती का मिळालंय तर त्याचं उत्तम प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात विनीत, तर एका बाजूला आपण पाहतोय वैभव. या दोन खेळाडूंनी मात्र धावांची लैलूट इथे टाकलाय. जाऊया मॅचकडे, जिथे पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिजनमध्ये मात्र हा फटका खेळला, जिथून क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजेच आत्तापर्यंत 25. वेळ कमी खर्च करा प्लीज. वारंवार तुम्हाला सूचना देतोय. आयोजकांना देखील आजच्या दिवसात एक संघ पुढे क्वालिफाय करायचं आहे अंतिम दिवसासाठी. कुठला संघ मात्र असेल जो मात्र मानानं त्या रविवारच्या दिवशी येईल आणि ग्रँड एंट्री मात्र त्यांना मिळेल. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. यावेळी शॉट पॉइंटला कट केलाय क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हरचा डीपमधून पुढे सरसावतोय. सिंगल मात्र परिपूर्ण झाली आणि या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच फलकावरती 26 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय. अतिशय सुंदर रीतीचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं याच्या दिवसात. वैतरणा ए पॅनल असा मात्र आजचा दिवस राहिला विजय मामा चषक 2024 मध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस आगळा वेगळा फटका खेळायचा होता. बॅटची एक एज घेऊन मात्र चेंडू निघून जातोय. लॉंग स्टॉप रिझन मधून आलेला अगदी महत्वाचा मच निडेड बाउंड्री फ्रॉम बॅटिंग साइड. चौकार आलाय. धावा कशाही येऊ देत, येणं गरजेचं आहे. चौकार आलाय. पाच चेंडू आणि 13 धावा. तर वैभव वैती 3 चेंडू आणि 6 धावांवरती खेळतात. धावसंख्या एकंदरीत 30 वरती पोहोचते. 3 गडी बाद. श्रीराम कसराळी हा संघ पाहायला मिळतो. यावेळी चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक मात्र आहेत आणि मिडॉनला मात्र झेल होईल का? अगदी शेवटच्या क्षणाला झेल सुटलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल. समुद्र सगळ्यांसाठी सारखा आहे. आपण त्यातून काय घेतो ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. काही लोक मासे काढतात, तर काही लोक मोती काढतात, तर काही लोक जाऊन फक्त किनाऱ्याजवळ पाय भिजवतात. आता समुद्र तुम्हाला मिळाले, त्यातून मोती काढावे लागतील. संधी मिळालाय, या संधीचं सोनं करावं लागेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. यावेळीच बॅटची एज, परंतु चेंडूला हातभर वळण दिलं. बॅटने एज घेतल्यानंतर देखील आपण पाहतोय चेंडू अगदी आतल्या बाजूनं इथे मात्र आला. चेंडू मात्र येतोय डॉट. षटक क्रमांक चालू आहे 3रं, ज्यामध्ये 5 चेंडू फेकून झालेत आणि धावसंख्या फलकावरती 32. 3 गडी बाद अशी स्थिती. श्रीराम कसराळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय शेवटचा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच अमीर पाटील. यावेळीस हा फटका ॲडजस्ट केला होता. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मागच्या पायावर बॉडी बॅलन्स केलं, तदनंतर पूल खेळायचा होता, परंतु चेंडू तेवढासा सोपा नव्हता. थोडासा कठीण चेंडू हाताळला. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 33. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3-3 आणि 3 अशी स्थिती पाहायला मिळते. चला येऊ द्या गोलंदाज नवीन, कारण आणखीन एक इनिंग खेळायची आहे. तुम्हाला वारंवार सूचना देईन की थोडंसं स्पीडअप असू द्या. वेळेचा विचार केला तर आपण पाहतोय आता 5:50 इथे मात्र होत आहेत. अविनाश किणी गोलंदाजी मार्कवर आहेत. खऱ्या अर्थानं 3 षटकं तब्बल 12 मिनिटांमध्ये पूर्ण करतायत. गुड, चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं आणि आणखीन आता 3 मिनिटांचा खेळ बाकी आहे. म्हणजेच 15 मिनिटात 4 षटकं संपवतील अशी देखील इथून अपेक्षा आहे. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. यावेळीस आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर भरपूर समाचार घेतलाय. चेंडू निघून जाईल. सरळ सीमा पार आलाय विजय मामा चषक. हा षटकार 6. स्वप्नील असतील, प्रसाद असतील, नरेंद्र असतील, ओमकार असतील, अथक परिश्रम यांनी देखील घेतलेत. यूट्यूब लाईव्ह म्हटलं की सोपं नाही. भरपूर काही प्रतिक्रिया कराव्या लागतात, ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतो प्रत्येक चेंडू आणि चेंडूचा धागादोरा पोहोचावा लागतो प्रेक्षकांपर्यंत. यावेळी ऑन साईडला खेळलाय, जिथून सिंगल तुम्हाला मिळेल. या सिंगलच्या साह्यानं डबलचा प्रयत्न केलाय आणि आपण पाहू शकाल इथे विकेट मिळेल धावचीच्या स्वरूपात. नवीन बॅटर लवकर दाखलवा आणि जो फलंदाज बाद झालेला आहे त्यांना विनंती करतोय की मैदानाचा ताबा लवकरात लवकर सोडायचा आहे. थोडंसं प्लीज. आयोजकांचे मेसेज येत आहेत लवकरात लवकर आपल्याला हा सामना देखील उजेडाच्या सत्रामध्ये संपवायचा आहे. डगआउट. नवीन बॅटर अमित आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार.
यावेळी हा फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळला, जिथून मात्र डीप मधला क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. क्षेत्ररक्षण केलं जाईल. फेकी येते. फेकी येण्याच्या पूर्वीच 2 धावा पूर्ण होतील का? इथे मात्र पंचांनी बोट आकाशाकडे उचललाय. विकेटचं पतन. इथे मात्र आपण पाहतोय धाव कमी पडली. गॉन. यश आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहू शकाल शेवटचं षटक आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑन साईडला मात्र आपण पाहतोय हा फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. यशला आपण पाहू शकाल जे मात्र नुकताच दाखल झालेत. पंचांचे संकेत येतात 22ने. इथून धावसंख्या 1 मिळाली. या धावसंख्या 1 धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा. इंग्लंड संघाचा महत्त्व असा मात्र आता पाहायला मिळत आहे. बसबॉल म्हणून इंग्लंड संघाला नाव दिलं गेलं. ब्रॅन्डन मॅकलम न्यूझीलंड संघाचा एक घातक फलंदाज. IPLचा पहिला सामना 2008ला 150 धावा ठोकणारा खेळाडू तोच ठरला. 42 क्रमांक त्याची देखील आठवण करून देतोय. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. गॉन. अगदी या चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. फलंदाज या लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 42 आणि 6 गडी बाद. अर्थात आपण पाहू शकाल श्रीराम कसराळी एका बाजूला, आदर्श फणसपाडा आणि श्रीराम कसराळी. आजच्या दिवसात आपल्याला भरपूर संघ बघायला मिळाले, परंतु आदर्श फणसपाडा आणि श्रीराम कसराळी या 2 संघांचा इथे मात्र अगदी शेवटचा सामना. इथून एक संघ पुढे जाईल. 11 संघांचा स्वप्न हा स्वप्नासारखाच राहील. यावेळीच आपण पाहतोय हा चेंडू देखील डॉट आलाय आणि आपण पाहू शकाल इथून चेंडू डॉट येतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या लागली गेली 42 आणि अवघ्या 43 धावांचं मात्र टार्गेट असेल. प्लीज लवकरात लवकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आपण आतमध्ये चेंडू पुरवायचा. आयोजकांना विनंती असेल की आतमध्ये चेंडू द्या. आपण लगेचच हा सामना देखील सुरुवात करणार आहोत. V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2024 वर्ष 8व मध्ये या चौथ्या दिवसात आम्हाला संधी प्राप्त करून दिली. अर्थातच व्हॉइस ऑफ महाराष्ट्र प्रशांत आदवडे सर आणि संदीप गावण सर आणि त्याचबरोबर दयानंद पाटील दादा यांचे आम्ही आभार मानतोय. 1 लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये आमचा आवाज मात्र पोहोचला. खऱ्या अर्थानं आम्ही या स्पर्धेच्या आयोजकांचे खूप खूप आभारी आहोत आणि आम्हाला संधी प्राप्त करून दिली आमचे गुरुवर्य यांचे देखील आम्ही आभार मानतोय. अगदी शेवटचा सामना चालू आहे. जिथे टार्गेट आहे ते म्हणजे 43 धावांचं. कुठला संघ जिंकणार आणि कुठला संघ हरणार हा प्रश्न सध्या चर्चेतला आहे. या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या. आजच्या दिवसात 12 संघ पाहायला मिळाले. जय हनुमान शिरगाव संघ होता. श्री गणेश घासकोपरी होता. युवा ग्रुप वाडीव होता. जरीमरी डोलिव ए संघ होता. वाघोबा जांभूळपाडा होता. कोसमाई खार्डी संघ होता. आई कुर्लाई कशीद यंगस्टर वैतीपाडा. जरीमरी डोलिव बी. श्रीराम कसराळी, श्री गणेश वाढीव आणि आदर्श फणसपाडा. या 12 संघांचा खेळ जर आपण बघता इथे शेवटचे उर्वरित 2 संघ उरलेत ते म्हणजे श्रीराम कसराळी आणि एका बाजूला आदर्श फणसपाडा. आता कुठल्या तरी एकाचा प्रवास हा मात्र पुढच्या अंतिम दिवसासाठी असेल आणि कुठल्या तरी एका संघाला इथून हताश, हतबल आणि निराश मनानं संध्याकाळ मात्र पसंत करावी लागेल. चला प्लीज फलंदाज येऊ द्या मैदानाच्या आत. आदर्श फणसपाडा संघ विनंती करतोय की आपले फलंदाज यायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये.
जिथे 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि बॅटिंग एंडला जर आपण पाहिलं तर बॅट्समन रोहित आणि फलंदाजी मार्कवर एका बाजूला सौरभ आणि रोहित ही जोडी, तर गोलंदाजी मार्कवर विनीत पाटील. फलंदाजीमध्ये फारसं काही विशेष चांगली करता आली नाही, परंतु आता जो काही रोल आहे तो मात्र चांगला करायचा आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर अतिशय चांगला चेंडू हाताळला आहे. जिथे 43 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत, या 43 धावा कशा जमवल्या जातील येणाऱ्या काळात आपण पाहतोय. कुठला संघ मात्र अगदी शेवटच्या दिवसात मानानं येईल, येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. इक्वेशन आता असं राहिलं आहे, जिथे चेंडू आहेत तुमच्याकडे 23 आणि धावा जमवायच्यात तुम्हाला 43. सुपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. यावेळेस हा फटका चांगला खेळ, एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय, जिथून मात्र आपण पाहतोय शतक पुढे पोहोचतील आणि डीपमधून फेकी येईल. तद्वर 2 धावा काही रोखू शकत नाही. या धावसंख्या 2 संघाचं खातं पुढे सरकतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 2 या धावसंख्येवरती. 2 चेंडू आणि 2 धावा. सावध सुरुवात अगदी महत्त्वाची आहे. भागीदारी इथून करावी लागेल, पार्टनरशिप तुम्हाला करावी लागेल. कुठलाही एकटा खेळाडू सामना जिंकून देऊ शकत नाही, तर तुमचं कॉन्ट्रीब्युशन ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. गोलंदाज तयार. यावेळेस हा चेंडू देखील चांगला हाताळला आहे. काही कमालीची लाईन और लेंथनं गोलंदाजी होते आहे. हीच तर खरी ओळख आहे विनीत पाटील याची. एका बाजूला फणसपडा, एका बाजूला कसराळी. कुठला संघ जिंकणार, कुठला संघ थोडासा निराश होणार, कारण मानाची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. प्रत्येक संघाला वाटतं की प्रथम क्रमांकावर सुवर्ण अक्षरात माझं नाव लिहिलं पाहिजे, परंतु त्याच्यासाठी देखील भरपूर परिश्रम आहेत. यावेळेस ऑन साईडला फटका केलाय, आसमानी टोला, चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. आलाय षटकार 6. मासा गळाला अगदी सहजरित्या ह्या गोष्टी तुम्हाला मिळणार नाही. विनीत पाटीलने मात्र शंखनाद फुंकलाय की मागचा चेंडू तुझा असेल, येणाऱ्या काळात जो चेंडू असेल तो तुझ्यासाठी कर्दन काय ठरेल. यास विकेटचं पतन, फॉल ऑफ द विकेट, गॉन. सो मच. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला फलकावरती तर आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5 अगदी शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूचा आस्वाद कुठल्या रीतीने घेतला जाईल. फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज विकी पाटील. एका बाजूला रोहित याच्या खेळीला पूर्णविरामाला एक षटकार निश्चित स्वरूपात त्यांनी खेचला, परंतु तदनंतरचा चेंडू त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं कठीण काळात राहिला. यावेळेस पाहूया गोलंदाज अगदी शेवटचा चेंडू घेऊन तयार होतात विनीत पाटील. जाऊया मॅचकडे. यावेळेस शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पंचांकडे लावून अपील. पंच सांगतायत की हा बाउन्स चेंडू झालेला आहे. इथे मात्र बॅटचा आवाज आला, परंतु इथून बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. विकेट जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 1 बघायला मिळाली, 1 षटकार बघायला मिळाला. सगळ्या गोष्टी पहिल्या षटकात बघितल्यात. आता येणारे चेंडू असतील 18 आणि 18 चेंडूमध्ये इक्वेशन जर आपण पाहिलं तर आपण पाहतोय 35ची गरज. 18 बॉल 35ची गरज. वेळ कमी घ्या, चला प्लीज वेळ कमी घ्यायचा मित्रांनो, कारण आणखीन 3 षटकं आहेत. आता जर विचार केला तर आपण पाहतोय 6 वाजून 5 मिनिटं झालीत. अवघी 10 ते 15 मिनिटं राहिलेली आहेत. मग अचानक रीतीने मात्र अंधाराचं साम्राज्य येईल आणि मग बॉल दिसेनासा झाला की मग प्रत्येकाला वाटतं की चांगली स्पर्धा होती, थोडंसं अंधाराचं साम्राज्य आलं. म्हणून काहीतरी ॲडजस्ट करा, एकमेकांना सहकार्य करा, कारण आपण पाहू शकाल इथून वेळेचा विलंब केला तर बॅड लाईटचं साम्राज्य येईल. प्लीज मॅच चालू करायचं आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल अर्थात भाविक वैती हे मात्र दाखल झालेत. 18 बॉल आणि 35ची गरज. 35ची गरज आणि 18 बॉल. कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च एकदा निर्माण केलं जात आहे. हृदयाची स्पंदनं वाढली जात आहेत. कोण जिंकणार आणि कोण हरणार अशा अपेक्षा घेऊन मात्र 2 संघ आहेत. एकाचं मात्र स्वप्न हे स्वप्न राहील, एकाचं मात्र स्वप्नगत प्रवास अंतिम दिवसाकडे जाईल. कुठला संघ तो असेल. गोलंदाज तयार. यावेळेस आपण पाहतोय अतिशय चांगला फटका सफल होऊन मात्र खेळलाय. ऑफस्टिकच्या वर चेंडू होता, त्याला मात्र फेकून दिलाय. चेंडू निघून जाईल सीमा पलीकडे. दमदार षटकार 6. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. अतिशय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशन होतं ते म्हणजेच 18 बॉल आणि 35. आता आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच चेंडू असतील 17 आणि धावा जमवायच्यात 29. क्या बात आहे, अतिशय चांगला मॅच. 17 चेंडू 29ची गरज, 29ची गरज आणि 17 चेंडू.
हृदयाचे ठोके वाढले जात आहेत. प्रेक्षकांना मात्र पकडून ठेवलेला सामना यावेळी सलगचा दुसरा बॅक टू बॅक विजय मामा चषक षटकार 6. तर धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तर एकंदरीत जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता 19 आणि 20 धाव्यांवरती. काय कमालीची बॅटिंग इथे मात्र रंग उधळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर आदर्श फणसपाडा संघ नाणेफेक करला होता, परंतु धावा आम्ही संध्याकाळच्या सत्रात देखील चेस करू, कारण ही स्पर्धा आहे अतिशय सुंदर, मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची. इथून जर जिंकताय तर शेवटच्या दिवशी अगदी ग्रँड एंट्री. मानानं मात्र अगदी शेवटचे सामने खेळण्यासाठी याल. कुठला संघ मात्र पुढे जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहेत ते म्हणजेच आपण पाहतोय भाविक वैती, ज्याच्या पहिल्याच 2 चेंडूंवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ यांनी 2 षटकार ठोठावलेत. गोलंदाज तयार. यावेळीस दांडी गुल, विकेटचं पतन. हताश, हतबल आणि निराश मनानं परतावं लागतंय. गॉन. चला प्लीज लवकर फलंदाज दाखल व्हायचा आहे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच आतापर्यंत 20 धावा. येणाऱ्या काळात आपण पाहतोय 43 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजेच 23 धावांची गरज आहे. आणि चेंडू जर तपासून पाहिले तर 15 बॉल आणि 23 धावा. तर नवीन फलंदाज अमीर पाटील हे मात्र दाखल होत आहेत. येणाऱ्या काळात अमीर यांना मात्र 15 चेंडू आणि 23 धावांचं इथून एक चांगलं क्रिकेट खेळून दाखवावं लागेल, कारण आता संघ महत्त्वाच्या लेवलला पोहोचलाय, एक चांगल्या स्टेजवरती पोहोचलाय. एक मोठ्या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये क्वालिफायचा सामना खेळतायत. इथून जर चुका झाल्या तर मात्र पुन्हा एकदा थोडासा त्रास होईल. म्हणून सर्वाधिक उत्कृष्ट तुमची कामगिरी हा मात्र बेस्ट देण्याची हीच वेळ आहे. एफर्ट्स मात्र लावावे लागतील दोन्ही संघांना. गोलंदाज तयार. यावेळेस आपण पाहतोय येता क्षणी आपण पाहतोय मोठा फटका खेळलाय. लॉंग लेगच्या वरून चेंडू निघून जातोय सरळ सीमा रेषा पलीकडे. आलाय षटकार आणि या 6 धावांनी मात्र धावफलक अगदी जलद गतीने धावतंय. धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच आता 26. इक्वेशन 14 बॉल आणि 17ची गरज. 14 चेंडू आणि 17ची गरज. काय कमालीचा सामना. गुड शॉट कंपनीचे हे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेकरिता. अतिशय चांगला टायमिंग आणि तंत्रशुद्ध फटके जर तुम्ही खेळलात तर चेंडू हा डिपॉझिट होणार स्टँडमध्ये, जे आपल्याला पाहायला मिळतंय सकाळच्या सत्रापासून. 14 बॉल आणि 17ची गरज. एका बाजूला फणसपाडा, एका बाजूला श्रीराम कसराळी. कुठला संघ मात्र आज अगदी आनंदाच्या वातावरणात घरी जाईल. यावेळी सॉफ्ट ट्रॅकरचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क जो हवा होता तो मात्र झाला नाही. थोडासा नाराज आहे फलंदाज. 13 बॉल आणि आता 16ची गरज. सामना होता कुठे आणि सामना येतोय कुठे. या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं फलंदाजांनी जीव ओतू टाकला आणि या मॅचला अगदी जवळ घेऊन आलेत. आता फिनिशिंग टच. तुम्ही सुरुवात कुठे करता ही महत्त्वाची भूमिका नसून तुम्ही शेवट कुठे करता हे खूप महत्त्वाची भूमिका आहे. जाऊया मॅचकडे, जिथे 13 बॉल आणि 16ची गरज आहे. अगदी शेवटचा चेंडू. यावेळेस आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांच्या स्वागतासाठी आलाय दर्जेदार खणखणीत षटकार. थँक्यू सो मच. 33 धावा फलकावरती, 12 बॉल आणि 10 धावांची गरज. आता क्षेत्ररक्षण करणारा संघ श्रीराम कसराळी थोडासा मात्र नाराज झालाय. बॉडी लँग्वेज सगळं काही सांगून जातं. परंतु येणाऱ्या काळात जर तुम्ही 2 विकेट मिळवले, येणारे 4 ते 5 चेंडू डॉट राहिले, पुन्हा एकदा मॅचमध्ये तुम्ही येऊ शकता. परंतु मी करीन हा आत्मविश्वास तुमच्याकडे असायला हवा. इथे जर आपण पाहिलं तर पाहूया काय होईल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल ते म्हणजेच आलेत आदित्य. आणि आदित्य मात्र हे कारनामा करेल का हा प्रश्न अगदी महत्त्वाचा. विकेट फॅक्टर आता खूप महत्त्वाची गरज असेल श्रीराम कसराळी या संघाला. इथून जर विकेट येत नाही तर खऱ्या अर्थानं आपण पाहतो या सामन्यापासून आपण दूर होत आहे. काय होईल आणि काय बिघडेल. 12 बॉल आणि 10ची गरज. यावेळेस आपण पाहतोय चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक खाली आणि तिथे जर आपण पाहिलं तर झेल टिपला जातोय. मी म्हटल्याप्रमाणे विकेट फॅक्टर महत्त्वाची भूमिका. इथे विकेट मिळालाय. गॉन.
सो मच, वेलकम बॅक. अगदी शेवटचा मॅच चालू आहे जिथे आपण पाहतोय श्रीराम कसराळी क्षेत्ररक्षण करते आणि फणसपाडा संघ हा मात्र इथून बॅटिंग करतायत. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून राहिली. दुसऱ्या षटकात धावांची लयलूट, धावांचा पाऊस पडला. 25 धावा तब्बल त्या षटकात आल्या. 4 षटकार बघायला मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतन दाखल होत आहेत आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आदित्य. 11 बॉल आणि 10 ची गरज. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय. चेंडू लॉंग ऑनला जिथून सिंगल मिळतोय आणि आता विशेष मोठे फटके खेळण्याची गरज नाही. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून तुम्हाला क्रिकेटचा खेळ आता आकारायचा आहे. कारण चेंडू आहेत तुमच्याकडे 10 आणि धावा जमवायचे तुम्हाला 9. काय होईल, काय बिघडेल. परंतु गोलंदाजी करणारा संघ एक डॉट चेंडू पुन्हा एकदा या मॅचमध्ये आपली पकड बनवण्याचा प्रयत्न करतील. परंतु ते डॉट चेंडू येतील का हा प्रश्न चर्चेचा राहील. गोलंदाज तयार. यावेळेस हा चेंडू चांगला राहिलाय. पंचांनी मात्र सांगितलंय की नाही, आवाक्याच्या बाहेर, अगदी डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉल. इथून मात्र एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी होईल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला त्रास आहे. कारण आता धावा कमी आहेत आणि खर्च मात्र तुम्ही अवांतरमध्ये करताय तर नाही चालणार. चेंडू आपण पाहतोय इथून सिंगलने पुढे सरकला. एका धावेने मात्र आपण पाहतोय इथे एक धाव पुढे सरकतंय. धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच आता 35. यावेळेस हा फटका चांगला. चेंडू आणि फळीचा संपर्क छान. चेंडू निघून जाईल सरळ सीमा पार. विजय मामा चषक आलाय दर्जेदार षटकार. विजय मामा करते डावा नवीन दसला. नवीन बॅटर आपण पाहतोय पिंट्या. हे मात्र दाखल झालेत. यस, प्रदीप मात्र आपल्याला पाहायला मिळतात जे दाखल झालेत. आता आपण विकेट जर पाहिले तर 4 गडी बाद झालेत आणि 41 धावा फलकावरती. फक्त 2 धावांची गरज. इक्वेशन असं दिसतंय जिथे 8 बॉल आणि 2 ची गरज आहे. अगदी फिनिशिंग टच देण्यासाठी आपण पाहतोय प्रदीप हे मात्र दाखल होत आहेत. येणाऱ्या काळात आपण पाहू शकाल इथे पुन्हा एकदा तुम्हाला वाट बघावी लागेल. विजयाचा सुगंध सहज मिळणार नाही. आणखीन 1 धाव दूर. दुसरीचा प्रयत्न आणि इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा बघता बघता पूर्ण होतील का तर नाही. अगदी तुमच्याकडे वेळ होता. 7 चेंडूंमागे 1 धाव जमवायची होती परंतु मोह आवरेनासा झाला. दुसऱ्या धावेची इथे मात्र प्रयत्न राहिला त्यामध्ये धावचीच्या स्वरूपात विकेटचं पतन. गॉन. बॉल आणि 1 ची गरज. 42 धावा फलकावर. 43 टार्गेट म्हणजेच 1 धाव फक्त आपण दूर आहोत. विपुल भगत नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला दाखल झालाय. आता इथे 1 धावेची गरज आणि फणसपाडा हा संघ आपण पाहतोय इथून विजयाच्या उंबरठ्यावर. हा वेळेस फटका मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा फसलाय. सेन्सिबल क्रिकेट खेळायचं मात्र कोणी प्रयत्न करत नाही. तुमच्याकडे चेंडू भरपूर आहेत परंतु सिंगल डबलचा खेळ स्वीकारायला कोणी तयार नाही. प्रत्येकाला वाटतं मी MS धोनी आहे, प्रत्येकाला वाटतं मी हार्दिक पांड्या आहे, पण कोणीही राहुल द्रविडची भूमिका पत्करायला इथे विचार करत नाही. आता 6 बॉल 1 ची गरज. 6 बॉल आणि 1 ची गरज. फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. 6 गडी बाद झालेत. आणखीन आपण पाहतोय स्कोर इज लेवल. 6 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर जर आपण तपासून पाहिले तर प्रणय येत आहेत आणि चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आता 18. उर्वरित 6 चेंडू आणि 1 ची गरज. काय सामना रंगला. विजय मामा चषक 2024चं हे आयोजन अगदी दैदिप्यमान राहिलं आणि शेवटचा मॅच अजूनपर्यंत रिझल्ट सस्पेंड आहे. काय होईल, काय बिघडेल. एका बाजूला श्रीराम कसराळी, एका बाजूला आदर्श फणसपाडा. जाऊया मॅचकडे. गोलंदाज इथे होतात तयार. यावेळेस मात्र पॉइंटच्या वरून खेळला आणि विजयाचा शंखनाद आपण पाहतोय. आदर्श फणसपाडा अगदी शेवटच्या दिवसानं मानाने येतील. चांगलं क्रिकेट दाखवलं. वेल प्ले. आणि कसराई संघ तुमचं देखील कौतुक. तुम्ही देखील चांगला खेळ दाखवला. आणि आपण पाहतोय
डे रनर अप साठी देखील ट्रॉफी आहे, म्हणजे निराश होण्याची गरज नाही. तुम्हाला देखील एक चांगली ट्रॉफी इथे आहे. फायटर टीम रनर अप आजच्या दिवसातली ठरते श्रीराम कसराळी आणि पुढे जाणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला आदर्श फणसपाडा. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. यस, आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्याचं काम नाही साधं ते पब्लिक फिदा असते ती त्याच्यावर. त्याचं काम नाही साधं ते पब्लिक फिदा असते ती त्याच्यावर. एका नजरेत करते थँक्यू सो मच. विजय मामा. मॅन ऑफ द मॅच चला, श्रीराम कसराई संघाला विनंती करतोय की आपण या. श्रीराम कसराई संघ तुम्हाला विनंती करतोय, तुमची मात्र ही ट्रॉफी फायटर संघ आजच्या दिवसातला डे रनर अप म्हणून ज्यांना मात्र ट्रॉफी दिली जाईल. आपल्या या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्मान्य श्रीयुत विजय मामा आहेत, त्यांच्या माध्यमातून मात्र ही ट्रॉफी कर्णधाराला दिली जाईल. आपण जाणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पूर्ण टीम या. चला, क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, हार पसंत करावी लागते. प्रत्येक संघ जिंकेल तर नाही चालणार. क्रिकेटचा रिझल्ट कसा लागेल, एकाला हरावं